हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाखा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे उडुपीमधला लास्ट डे आणि आपण बघणार आहे खूपच अमेझिंग अँड ब्युटिफुल प्लेस. तर ते आहे हस्तशिल्प हेरिटेज विलेज. जर तुम्ही उडुपीला येऊन हे प्लेस नाही विजिट केलं तर उडुपीमध्ये काही नाही बघितलं असं मी 100% सांगू शकते. कारण हे खरंच खूप सुंदर आहे आणि अशी कॉन्सेप्ट आणि आयडिया मी आत्तापर्यंत नाही पाहिली. तर हे फर्स्ट टाईमच पाहत आहे तर तुम्ही पण नक्कीच विजिट करा. हे आर्किटेक्चर मालनाड या एरियातून आहे आणि सगळ्यात मेन इथलं वैशिष्ट्य हे आहे, ह्या सगळे जे कोणतेही हाऊसेस आहेत तर हे असेच्या असे त्यांनी ब्लॉक रिमूव्ह करून नंबर वाईज सॉर्ट करून त्यांनी हे ब्लॉक्स सगळे इथे आणून आहेत तसेच जोडलेले आहेत. म्हणजे ह्यात तुम्हाला कणभरही डिफरन्स दिसणार नाही आणि पूर्ण लाकडाचं असं आर्किटेक्चर आहे. येता क्षणी मला ही आराम खुर्ची दिसली आणि या बाजूला हा झोपाळा दिसला, जो आजही खूप लोकांच्या घरी बघायला मिळतो. पण इथे आल्यानंतर आत खरंच असं वाटलं की कोणाच्या तरी नक्की आपण घरीच आलोय, कारण त्यांनी इतकं व्यवस्थित सगळी मांडणी केली होती. ही जुन्या काळातली बसण्याची कामकाजाची जागा, ह्या पेठ्या, विणा, हा पलंग, हे सगळं बघून असं वाटत होतं की खरंच कोणाच्या तरी घरी आलोय. अगदी आरशापासून छोट्या गोष्टींचं सगळं डिटेलिंग होतं. जर एखादं लहान मूल घरी असेल तर पाळणा, त्याच्यानंतर ही माळ्यावरती ठेवलेली छोटी मोठी भांडी, पेट्या आणि जातं आणि मला ही उखळसुद्धा कोपऱ्यामध्ये दिसली. इथे आत आल्यानंतर हे जे आहे हे साऊथ इंडियामध्ये इडली आणि डोशाचं बॅटर वाटण्यासाठी उपयोग करतात, हे तर मला माहीत आहे. परत एकदा ह्या माळ्यावरती सगळी जुनी भांडी दिसली आणि इथे आहे देवघर, जे खूपच सुंदर डेकोरेट केलेलं आहे. म्हणजे जसं जुन्या काळात असायचं होम वगैरे सगळं तसंच्या तसं. आणि त्यानंतर हे किचन, अशा प्रकारची ही कपाटं घरात असायची आणि सगळी जुन्या प्रकारची भांडीही लावली होती. त्याचबरोबर हा एकदम लाकडी जुन्या काळातला जिना, त्याचबरोबर ह्याचं ग्रिल ही लाकडीच होतं. आणि ते चढून आल्यानंतर वरती असा मोकळा पूर्ण हॉल. हा पाळणा मस्तच आहे, एकदम जुन्या काळात जसा असायचा तसाच, जो स्टँड सह असायचा आणि खालची जमीन सुद्धा जुन्या काळात होती तशीच होती. इथे पण टेबल, हे अशा प्रकारच्या विंडो, खिडक्या आणि वाव, खरंच एकदम परफेक्ट हे केलेलं आहे ह्यांनी आणि मेंटेन पण खूप केलं आहे. म्हणजे ही एक मला आयडिया खूपच युनिक आणि चांगली वाटली. घोरपडे सरकारांच्या काळात मुधोळ येथे हा पॅलेस बांधलेला होता आणि हा दरबार हॉल म्हणून जाणला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता की खांबांची रचनाच किती सुंदर प्रकारे केलेली आहे आणि खूपच बारीक आणि डिटेलिंग आहे कामामध्ये. तर हे सगळे पार्ट पण इथे आणून जोडलेले आहेत. अशा पेट्यांचा देखील उल्लेख इतिहासात नमूद केलेला आहे. अशा प्रकारच्या गुपित पालख्याही असायच्या. शत्रूपासून संरक्षण म्हणून गुप्तपणे यातून प्रवास केला जायचा. महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्र आपला मला कर्नाटक, उडुपी या शहरात बघायला मिळतो. ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद कुठेच नाही. खूप आनंद झाला बघून, छान वाटलं. आधीच्या काळात लोकांच्या गरजेनुसार जी दुकानं उपलब्ध असायची ती सगळी त्यांनी इथे दाखवलेली आहेत. हे आहे गोटी सोड्याचं दुकान, त्याचबरोबर इथे आहे क्रॉकरी शॉप, त्याचबरोबर इथे आहे वातींवर चालणारे दिव्यांचं दुकान, हे पण खूप सुंदर आहे.
इथे जुन्या प्रकारची दगडी भांडी ठेवलेली आहेत. तर छान असा आप्याचा तवा पण मला दिसलेला आहे. इकडे जाते पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या साईजचे सगळे बघायला मिळतील. त्याचबरोबर ही मोठी मोठी हंडी आहेत, काही मातीच्या आहेत आणि इथे तांब्या पितळेची भांडी आहेत. बघू शकता हे जुन्या पद्धतीचे डबे, नंतर हे चहासाठीचे वगैरे, नंतर हे ग्लास, हे मग, ह्या काही पळ्या, अगदी बंबापासून, पाण्याच्या बंबापासून सगळं ठेवलेलं आहे. हे पाणी वगैरे साठवण्यासाठीचे वगैरे हांडे. आणि इथे आलं तुझ्या लोणच्याच्या आणि चटणी मिठाच्या बरण्या, त्याही हां, ही जी उखळ्या आहेत ही मसाले वाटण्यासाठी. त्याचबरोबर काहीमध्ये त्यांनी पूर्वीच्या काळी हे जमिनीत पुरलेलं असायचं. हां, घराच्या एखाद्या कोपऱ्यात. अडचणच्या बरण्यांमध्ये गोळ्या, बिस्किटे, चॉकलेटे वगैरे ठेवलेल्या असायच्या. त्या गोष्टी आता आठवल्या लहानपणीच्या. आणि इथे सगळी त्यांनी मातीची मडकी आणि वेगवेगळ्या प्रकारची भांडी ठेवलेली आहेत. ती पण तुम्ही बघू शकता. खूप मोठी मोठी भांडी पण आहेत इथे. राण्यांसाठी वगैरे असायची किंवा राजांसाठी फिरण्याची बग्गी. त्याचबरोबर आपली बैलगाडी. महल आहे छान, एकदम सुंदर. वरून अशा खिडक्या आहेत बाल्कनीला आणि इथून एंट्री आणि विंडो आणि सगळं परत एकदा लाकडी काम आहे. हा आहे परफॉर्मन्स हॉल. जसं की तुम्हाला माहीतच आहे, इतिहासामध्ये साहित्य आणि कला याचा खूप उल्लेख आहे. तर त्याचप्रमाणे इथे आधीच्या काळात नृत्य आणि संगीत प्रदर्शित केलं जायचं, त्यासाठी या हॉलचा उपयोग व्हायचा. त्याचप्रमाणे इथे भरपूर छान डिटेलिंग केलेलं आहे आणि बारकाईने सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे. तर त्याचबरोबर इथे वरती बघू शकता राण्यांसाठी सुद्धा आणि महिलांसाठी वरून बघण्यासाठीची सोयसुद्धा इथे केलेली आहे. तर खरंच खूप सुंदर आहे हा परफॉर्मन्स हॉल. मला तरी खूपच आवडला. तर आत्ता आपण आलेलो आहे कमल महलमध्ये, जो विजयनगरमध्ये स्थापित होता, जे आत्ताचं हम्पी या नावाने ओळखलं जातं. तर इथे अशा प्रकारच्या वास्तू होत्या राजाच्या काळात. तर ही खूप सारी इथे पेंटिंग लावलेली आहे. बघता क्षणी मोहात पडायला असा हा महल आहे. हे आहे मंगलोरमधलं ख्रिस्टियन हाऊस, जिथे काय काय गोष्टी बघायला मिळतात ते बघूया. ह्या वुडन चेअर, ह्याचे हात इतके लांब आहेत, इतके आरामदायी, म्हणजे इथे तुम्ही चहा कॉफी ठेवून पण बसू शकता. त्यांची प्रेयर करण्याचे ठिकाण. आणि ही खूप मोठी कॅन्डल आहे जी दिसते. ही एवढी मोठी कॅन्डल मी खरंच बघितली नव्हती कधी.
ब्युटिफुल. किती सुंदर ह्यांचं किचन आहे. ह्या प्लेट्स वगैरे आणि अशाच प्रकारची त्यांच्या घरामध्ये भांडी वापरली जातात. क्रॉकरी वापरली जाते जास्तीत जास्त. छोटासा वरांडा पण ह्यांनी बनवलेला आहे आणि तिथे गेट आहे छोटंसं. तर बघू आज जाऊन. इथून बघू शकता तुम्ही ही जुन्या काळातले कॅमेरे, नंतर लेन्सेस वगैरे आहेत. तिथे फिल्टर कॉपीचं मशीन आहे. ची नावं इथं आहेत. त्यांनी स्वतः स्पॉन्सर केलेलं आहे. हे पण खूप सुंदर मास्क आहेत जुन्या काळातली. ही मूर्ती किती सुंदर आहे. पण जुन्या काळातल्या मूर्त्या वगैरे त्यांनी बऱ्याच इथे ठेवलेल्या आहेत. घरं ट्रेडर्सची असायची. तर बघूया आपण आतून कशी दिसतात, कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग ह्यांनी करायचं. कारण इथं मोठी मोठी अशी धान्याची हे दिसत आहेत. हां हां, हे रेशन तेच आहे. धनधान्याचंच ट्रेडिंग करायचं आहे ह्यांनी. तर हे पण बघू शकता इथे. ही खूप मोठे मोठे इथं साठवण्यासाठीच्या दिसतात पेठ्या. इथे त्यांची राहण्याची जागा, किचन खूपच सुंदर. इथे एक आणि एक वस्तू आहे जी जुन्या काळात वापरली जायची. इथे मेकअप रूम, ड्रेसिंग टेबल ची जुन्या पद्धतीची ही व्यवस्था. आणि इथे मध्ये सेंटरला त्यांनी तुळस कट्टाही केलेला. ही वजनच आहेत आधीच्या काळातले. आणि हे लिटरवरती जे तेल वगैरे दिलं जायचं, रॉकेल वगैरे, ह्या उखळ्या, मोठाले हांडे, ही सगळी वजनं आहेत. आणि हा पण धनधान्य साठवणारा एक धान्य साठेचा लाकडी दिसतोय हा पूर्णपणे. इथे पण दिवाणखाने आहे. तिथे तिजोरी आहे जुन्या पद्धतीची. आपण इथे जाऊन बघूया. डिटेलिंग केलंय की इथं जुने लिहिलेले कागद सुद्धा ठेवलेले आहेत. आहे वीर शैव जंगमा मठ. तर आपण बघूया ह्या मठामध्ये काय काय आहे. ओ वाव, वरती बघ किती सुंदर काम केलंय. अति सुंदर. एकदम जुन्या महालात आलेला फील यायला लागला इथं. खरंच अति सुंदर, अति सुंदर. एवढं बारीक काम. इथे आल्यानंतर मात्र मला एकदम केरळामध्येच गेल्याचा फील आला. कारण केरळामध्ये खूप सारी घरं अशी खांबांची असतात आणि इतकी सुंदर असतात. आणि मध्ये असा डक्टही ओपन असतो जिथून सूर्यप्रकाश, त्याचबरोबर पावसाचंही पाणी आतमध्ये पडतं. आणि खरंच खूप हे लाकडी काम अतिशय सुंदर होतं. त्याचबरोबर हा वरचा मजला हे खूपच सुंदर, खूपच. पण फक्त उंची खूप कमी होती, त्यामुळे थोडंसं वाकून चालावं लागणार होतं. आता हे थोडे वेगळ्या प्रकारचे खांब आहेत आणि वेगळ्या प्रकारचं घर आहे. ह्याचं पण बघितलं तर खांब वेगळे आहेत. प्रत्येक घराची वेगळे वैशिष्ट्य आहेत आणि वेगळ्या प्रकारची रचना आहे. हे आता छोटंसं 24 नंबरचं मंदिर. ह्याला हरिहरा मंदिर असं म्हणतात. अशा प्रकारचं एक मंदिर मी तुम्हाला वायनाड सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. तर वायनाडचे व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा. हस्तशिल्प हेरिटेज विलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक ऑनलाईन गाईड बुक दिलं जातं, जे फॉलो करून तुम्ही सगळे प्लेसेस बघू शकता.
टोटल 24 प्रकारच्या वास्तू इथे आहेत. तर कमीत कमी तुम्हाला 3 तास वेळ लागतो आणि हे तुमच्या इंटरेस्टवरती डिपेंड आहे. कदाचित 4 ते 5 तासही लागू शकतात. तर 1 दिवस यासाठी राखीव ठेवा. ह्याचं तिकीट 300 रुपये पर हेड आहे. पण हे खरोखर वर्थ आहे असं मी म्हणेन. त्याचबरोबर बुधवारी हस्तशिल्प हेरिटेज विलेज हे बंद असतं. त्यामुळे कृपया बुधवार सोडून कोणत्याही दिवशी या. पण उडुपीला आलात तर नक्की 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 या ठिकाणाला व्हिजिट करा. ह्या वातावरणात येताच एकदम स्पिरिच्युअल वाइब्स यायला सुरुवात होते, कारण वातावरणच तसं आहे. आणि आम्ही आलेलो आहे उडुपीमधील प्रसिद्ध कृष्ण टेम्पल येथे. तर सगळ्यात आधी अनंतेश्वराचं दर्शन घ्यायचं. मी आलेलो आहे अनंतेश्वर टेम्पलमध्ये आणि हे मंदिर ही उडुपीचं जे मेन फेमस कृष्ण मंदिर आहे त्याच्या साईडलाच आहे आणि हे पण खूप जुनं मंदिर आहे. त्यामुळे इथे पण तुम्ही व्हिजिट करा. त्याची बांधणी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे एकदम समोरासमोरच आहे दोन्ही मंदिर, कृष्ण मंदिर आणि अनंतेश्वर मंदिर. त्यामुळे तुम्ही दोन्ही मंदिरं जवळजवळच व्हिजिट करू शकता. अशी या मंदिराच्या आसपास परिसरात टोटल 8 मठ आहेत, तर त्यांनाही तुम्ही व्हिजिट करू शकता. इथे हा सुंदर कुंड आहे. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी फक्त आजूबाजूचा परिसर कव्हर करू शकले. तो आता बघा. आणि उडुपी सिरीजमधला हा लास्ट व्हिडिओ होता. तर लवकरच मँगलोर सिरीज येणार आहे, त्यामुळे बी रेडी. अशा प्रकारे उडुपीची सिरीज इथेच संपलेली आहे. जी जी लोकेशन बघितली पाहिजे ती सगळी कव्हर केलेली आहेत. तरीही तुम्हाला एक मी टिप देते की ही 5 लोकेशन तुम्ही उडुपीला आलात तर नक्की बघितलीच पाहिजेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला मालपे बीच, दुसरा म्हणजे सेंट मेरी आयलंड, त्याच्यानंतर डेल्टा बीच, त्याच्यानंतर कापू बीच आणि सगळ्यात मेन हस्तकला हेरिटेज विलेज. हे तरी फिक्स बघितलंच पाहिजे. हे 5 लोकेशन जर तुम्ही नाही बघितली तर उडुपीमध्ये बाकीचं काय बघितलं असं वाटू शकतं. त्यामुळे हे 5 लोकेशन नक्की बघा. आणि हा व्हिडिओ जर उडुपीची सिरीज तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा. आणि लवकरच मँगलोरची सिरीज येईल तर त्यासाठी सुद्धा स्टे ट्यून्ड. बाय बाय.